हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हॉट इज द पायरोजन टेस्ट अँड स्टरलिटी टेस्ट. या दोन टेस्ट बद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली पायरोजन टेस्टमध्ये काय परफॉर्म करतो, कशा प्रकारे टेस्ट परफॉर्म करतो, दोन इम्पॉर्टंट टेस्ट आहे ज्याबद्दल मोस्ट ऑफ द टाइम एक्सपेरिमेंटमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाची असते. त्या टॉपिकबद्दल ती आहे रॅबिड पायरोजन टेस्ट आणि सेकंड वन आहे BET टेस्ट किंवा बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट, ज्याला म्हणतो लाल टेस्ट. त्याबद्दल आपण ईच अँड एव्हरीथिंग इन्फॉर्मेशन घेणार आहोत की नेमकं टेस्टसाठी काय लागतं, इन्क्युबेशन पिरियड किती आहे, कुठल्या गोष्टीसाठी टेस्ट परफॉर्म करणार आहे. कारण पायरोजन टेस्ट जर आपण परफॉर्म करत आहे तर पायरोजन म्हणजे काय आहे, कुठल्या प्रकारचे पायरोजन्स असतात, ईच अँड एव्हरी इन्फॉर्मेशन अबाउट दॅट टेस्ट, पायरोजन टेस्ट अँड ऑफकोर्स स्टरलिटी टेस्ट. या दोन्ही याच्या टेस्टसाठी आपण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्ट करणार आहे. वी ऑल ऑफ यू नो की पॅरेंट्रलच्या प्रिपरेशनसाठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते की पर्टिक्युलर पॅरेंट्रलमध्ये एखादा फॉरेन मटेरियल आहे का, जो बॉडी टेम्परेचर चेकआउट करतो, त्यासाठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. सो येस गाईज, दिस व्हिडिओ इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह टू ऑल ऑफ यू. फर्स्ट ऑफ ऑल गाईज, मी पल्लवी असिस्टंट प्रोफेसर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सो येस गाईज, जर तुम्हाला आपल्या फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये जर बघायचं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघूया आजचा हा जो पोर्शन आहे दॅट इज द पायरोजन टेस्ट आणि स्टरलिटी टेस्ट आपल्या मातृभाषेमध्ये. ठीक आहे, पहिले आपण पायरोजन टेस्ट बद्दल डिस्कशन करूया अँड देन वी विल गो फॉर द स्टरलिटी टेस्ट. इच अँड एव्हरीथिंग, एव्हरी क्रायटेरिया, एव्हरी सोर्सेस, टाईप्स, प्रत्येक टाईप्सचं काय इन्फॉर्मेशन आहे, कुठले युनिट्स आहे, फॉर्म्युलाज, ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन. देन स्टरलिटी टेस्टमध्ये काय आहे, कुठले स्टेप्स आहे, कुठले मेथड्स आहे, कुठला पिरियड लागतो, इच अँड एव्हरीथिंग. अँड ॲट द एंड वी विल डिस्कस अबाउट द डिफरन्स बिटवीन द पायरोजन टेस्ट अँड स्टरलिटी टेस्ट. सो येस गाईज, ओव्हरऑल हा जो सेशन आहे तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कशन करूया अबाउट द पायरोजन टेस्ट. आता पायरोजन टेस्ट समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, दॅट मीन्स द पायरोजन. आता हे पायरोजन्स काय आहे, का आपण पायरोजनसाठी टेस्ट परफॉर्म करतो, तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की पायरोजन आर द नथिंग बट द सबस्टन्स, असे सबस्टन्स जे बॉडीमध्ये एंटर्ड केल्यानंतर बॉडी टेम्परेचर एलिव्हेट करतं, फिवर कॉज करतं. ठीक आहे, असा एखादा सबस्टन्स जो स्पेशली पॅरेंट्रल्समधनं सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जर गेला आणि त्यामुळे जर बॉडी टेम्परेचर जर एलिव्हेट होत असणार तर तो झाला आपला पायरोजन. आता मोस्ट कॉमनला पायरोजन कुठला आहे, तर एक आहे बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स. ठीक आहे, ज्याची आपल्याला टेस्ट परफॉर्म करायची आहे, जे टेस्ट आपण बघणार आहोत ते झाले आपले ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे, बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स कुठले असतात, तर ते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ते हेट स्टेबल असतात आणि ऑटोक्लेव्हमध्ये ठेवल्यावर सुद्धा ते डिस्ट्रॉय होत नाही. ठीक आहे, हे झाले आपले बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स. आता हे जे पायरोजन्स आहे, पायरोजन्स हा कॉमनली आपण बघितला बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन्स, बट ॲक्च्युली त्यांच्या दोन टाईप्स आहे. एक आहे बॅक्टेरियल पायरोजन्स, जो आता आपण बघितला एंडोटॉक्सिन्स, आणि सेकंड वन आहे नॉन बॅक्टेरियल पायरोजन्स, ज्याला जो केमिकल असू शकतो, एखादा ड्रग असू शकतं किंवा प्लास्टिकचे चान्सेस कमी आहे, बट येस देअर मे बी चान्सेस की प्लास्टिक्समुळं, ड्रग्समुळं, केमिकल्समुळं बॉडी टेम्परेचर एलिव्हेट होऊ शकतं. ओके, नाव गाईज, मेथड कुठली आहे पायरोजन टेस्टसाठी हे इम्पॉर्टंट आहे. तर दोन मेथड आहे, एक आहे रॅबिड पायरोजन टेस्ट आणि सेकंड वन आहे बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट, ज्याला आपण बेट किंवा लाल टेस्ट म्हणतो. आता वन बाय वन ही टेस्ट आपण डिस्कशन करूया. फर्स्ट वी विल से रॅबिड पायरोजन टेस्ट. ही टेस्ट आपली इन विवो आहे. वी ऑल ऑफ यू नो व्हॉट इज इन विवो आणि इन विट्रो. इन विवो म्हणजे काय, तर ॲक्च्युली लॅबमध्ये न परफॉर्म करता, लॅबमध्ये तर परफॉर्म होणार आहे बट ॲनिमलमध्ये जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो ती झाली आपली इन विवो. इन विट्रो म्हणजे काय, तर विथ द हेल्प ऑफ केमिकल टेस्ट ट्यूबमध्ये जे काही टेस्ट परफॉर्म केली जाते ती झाली आपली इन विट्रो. तर ही जी रॅबिड पायरोजन टेस्ट आहे ती आहे आपली इन विवो टेस्ट. ठीक आहे, ऑफिशियली ही IP, BP आणि USP मध्ये दिलेली आहे. ह्या टेस्टचं प्रिन्सिपल काय आहे, तर प्रिन्सिपल एकच आहे की जेव्हा आपण इंजेक्शन्स देतो रॅबिडला, देन मेजर द बॉडी टेम्परेचर ऑर रेक्टल टेम्परेचर एलिव्हेट करतो. आता नेमकं ह्या टेस्टमध्ये होतं काय ते आधी बघूया. तर प्रोसिजर काय आहे, आधी हेल्दी रॅबिट घेतलं जातं, जवळपास ज्यांचं वेट हे 1.5 to
3 kg आहे एवढे रॅबिट घेतले जातं. ठीक आहे, यांचं इनिशियल बॉडी टेम्परेचर किंवा रेक्टल टेम्परेचर हे चेकआउट केलं जातं. आफ्टर दॅट त्यांना इंजेक्शन टेस्ट सोल्युशन दिलं जातं, म्हणजे जे पॅरेंटल्स ज्यांचं आपल्याला चेकआउट करायचं ते दिलं जातं विथ द हेल्प ऑफ IV किंवा जे इयरची वेन असतात त्या थ्रू त्यांना हे इंजेक्शन दिलं जातं. आफ्टर दॅट त्यांचं बॉडी टेम्परेचर हे 3 hours नंतर चेकआउट केलं जातं. आता काय झालं की आता आपण इनिशियली बिफोर स्टार्टिंग अवर एक्सपेरिमेंट बॉडी टेम्परेचर चेकआउट केलं आहे. आफ्टर दॅट बॉडी टेम्परेचर ऑर इट मे बी रेक्टल टेम्परेचर. देन आफ्टर 3 hours इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या बॉडी टेम्परेचरमध्ये काही इलिव्हेशन आहे का, बॉडी टेम्परेचर राईज होतं का, हे ते आपण चेकआउट करतो. ऑब्व्हियसली जर आपल्या पॅरेंटल्समध्ये काही पॅरोजन्स प्रेझेंट असणार जे बॉडी टेम्परेचर एलिव्हेट करतात तर काय होणार, रॅबिटचं बॉडी टेम्परेचर ऑब्व्हियसली इन्क्रीज होणार. जर बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालं देन वी कॅन से इट कंटेन अ पायरोजन्स, आणि जर बॉडी टेम्परेचर इलिव्हेट झालं नाही तर देन वी कॅन से देर इज अ अब्सेन्स ऑफ पायरोजन. आता याची काही लिमिट आहे, काही रेंज आहे की बॉडी टेम्परेचर किती असू शकतं एक्सेप्टन्स क्रायटेरिया. तर नो रॅबिट शोज राईज बॉडी टेम्परेचर ऑर रेक्टल टेम्परेचर एक्सिडिंग 0.5 डिग्री सेल्सिअस. 0.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त बॉडी टेम्परेचर इलिव्हेट व्हायला नको. आणि जर तिघांच्या बॉडी टेम्परेचरचं किंवा रेक्टल टेम्परेचरची जर सम केली तर 1.4 डिग्री सेल्सिअस पेक्षा एलिव्हेट व्हायला नको. तेवढं किंवा त्यापेक्षा जर कमी असलं तर देन इट कॅन बी एक्सेप्टेड. ठीक आहे, आता ही जी टेस्ट आहे ह्या टेस्टचा ॲडव्हान्टेजेस काय आहे तर याच्यामध्ये आपण बॅक्टेरियल आणि नॉन बॅक्टेरियल म्हणजे केमिकल ड्रग्स हे सुद्धा जर आपले बॉडी टेम्परेचर इन्क्रीज करत असतात, पायरोजन्स असणार त्यांसाठी ही टेस्ट यूज करू शकतो. बट टाईम कन्झ्युमिंग आहे आणि याच्यामध्ये ॲनिमलचा यूज होतो, मग इथे काही लिमिटेशन्स आहे. बट द सेकंड थिंग इज अ बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट, ज्याला आपण लाल टेस्ट म्हणतो. ही जी आपली इन विट्रो टेस्ट आहे, म्हणजे अशी टेस्ट आपण जे टेस्ट ट्यूबला यूज करून लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म करतो ही ती टेस्ट आहे. यामध्ये काय होतं, जे एंडोटॉक्झिन्स आहे त्यांचं क्वांटिफाय केलं जातं, स्पेशली लिपोपॉलिसॅक्राइड LPS यांचं डिटेक्शन केलं जातं फ्रॉम ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया इन फार्मास्युटिकल प्रोडक्ट. आता यामध्ये सोर्स कुठला आहे तर मोस्ट कॉमनली ज्या नेमवरून ही टेस्ट ओळखली जाते दॅट वन इज अ लाल. आता हे लाल काय आहे तर इट वन इज अ लायमलस अमेबेसाइड्स लायसेट. म्हणजेच काय तर हे जे लायमलस अमेबेसाइड्स लायसेट आहे दे ऑब्टेन फ्रॉम अमेबेसाइड्स ऑफ हॉर्सिशू क्रॅब. ठीक आहे, यापासून हे ऑब्टेन केलं जातं. आता हे जे लाल आहे यांचं स्पेशली रिॲक्शन होतं एंडोटॉक्झिनसोबत. आता प्रिन्सिपल काय आहे तर जेव्हा आपण हे जे लाल आहे लालचं रिॲक्शन आपण एंडोटॉक्झिनसोबत येतो, म्हणजे पॅरेंटल आहे, पॅरेंटलमध्ये एंडोटॉक्झिन जर प्रेझेंट असतात त्यांना जर आपण लालचं रिॲक्शन करायला शो केलं तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ जेल किंवा टर्बिडिटी किंवा कलर तिथं शो होता. म्हणून आपण जेव्हा टेस्ट ट्यूबमध्ये ही टेस्ट परफॉर्म करतो तेव्हा लाल ॲड करतो आणि आपला जो टेस्ट करायचा जो पॅरेंटल आहे तो ॲड करणार. आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम त्यामध्ये जर टर्बिडिटी आपल्याला दिसली तर वी कॅन से की देअर इज अ प्रेझन्स ऑफ एंडोटॉक्झिन्स, आणि जर टर्बिडिटी नसली तर वी कॅन से की देअर इज अ अब्सेन्स ऑफ अवर पायरोजन. आता देर आर 3 टाईप्स ऑफ लाल टेस्ट. एक आहे जेल क्लॉट मेथड, सेकंड वन आहे टर्बिडिमेट्री मेथड आणि थर्ड वन आहे क्रोमोजेनिक मेथड. आता फर्स्ट जी मेथड आहे दॅट वन इज अ जेल क्लॉट मेथड. ही आपली लिमिट टेस्ट झाली. म्हणजे काय तर लिमिट टेस्टमध्ये आपण एक स्टँडर्ड परफॉर्म करतो, एक टेस्ट परफॉर्म करतो. द सेम केसने जेल क्लॉट मेथडमध्ये केलं जातं. ही एक ओल्डेस्ट मेथड आहे आणि अगदी सिम्पल मेथड आहे. यामध्ये काय करतं की जेल फॉर्मेशन हे चेक करतं. लाईक लाल घेतला, एंडोटॉक्झिन आहे, रिॲक्शन जर शो केली तर काय देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ जेल, म्हणून वी कॅन से देर इज अ प्रेझन्स ऑफ एंडोटॉक्झिन्स. अगदी सिम्पल आहे. ही क्वांटिटेटिव्हली आहे आणि सेमी क्वांटिटेटिव्ह सुद्धा आहे. सेकंड वन आहे टर्बिडिमेट्रिक मेथड. ही यामध्ये काय होतं टर्बिडिटी चेक केली जाते. ठीक आहे, आणि क्वांटिटेटिव्ह टेस्ट आहे. याचे अगेन फर्दर 2 टाईप्स आहे. एक आहे एंड पॉईंट टर्बिडिमेट्री आणि सेकंड वन आहे कायनेटिक टर्बिडिमेट्री. थर्ड वन आहे क्रोमोजेनिक मेथड, ज्यामध्ये काय होतं की येल्लो कलर हा डिटेक्ट होतो मेजर रिलीज ऑफ P नायट्रो ॲनालिन. ठीक आहे, ही टेस्ट जी आहे ती हाय सेन्सिटिव्ह आहे आणि ॲक्युरेट टेस्ट आहे. नाव गाईज हे झाले 3 टाईप्स. आता ॲक्च्युली ह्या तिन्ही प्रकारमध्ये आपण नेमकं प्रोसिजर काय करतो तर
लाईक लिमिट टेस्टमध्ये जसे आपण स्टँडर्ड आणि टेस्ट प्रिपेअर करतो, इथे सुद्धा बॅक्टेरियल एंडोटॉक्झिनमध्ये सुद्धा एक स्टँडर्ड एंडोटॉक्झिनचं सोल्युशन प्रिपेअर केलं जातं आणि एक टेस्ट सोल्युशनचं प्रिपेअर, ज्याला आपल्याला एक्झामाइन करायचं आहे ते आपण टेस्टमध्ये टाकणार आणि जो स्टँडर्ड आहे ॲज सच त्याला आपण स्टँडर्ड टेस्ट ट्यूबमध्ये टाकणार. दोघांमध्ये लाल रिएजंट ऍड करतो. ठीक आहे. आफ्टर दॅट एक स्टँडर्डमध्ये एक ऑलरेडी काहीतरी लिमिट आपल्याला दिसणार. जर आपला टेस्टमध्ये जर जास्त टर्बिडिटी असणार तर वी कॅन से इट कंटेन अ मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एंडोटॉक्झिन्स इट फेल्स द टेस्ट दॅट वन इज अ बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट. आणि जर कमी टर्बिडिटी असणार तर वी कॅन से इट पासेस द बॅक्टेरियल एंडोटॉक्झिन टेस्ट लाईक लिमिट टेस्टमध्ये जसं करत होतो. तर इन्क्युबेशन पिरियड कुठला आहे तर 37 ±1 डिग्री सेल्सिअस. आता ह्याच्यामध्ये आपण काय ऑब्झर्व करतो तर जेल टर्बिडिटी किंवा कलर ऑब्झर्व करतो. ही जी काही टेस्ट आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये काही मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स आहे जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे रिगार्डिंग टू दॅट टेस्ट. एक आहे एंडोटॉक्झिन युनिट. आता एंडोटॉक्झिन युनिट म्हणजे काय तर एंडोटॉक्झिन ॲक्टिव्हिटी एक्सप्रेस्ड ॲज EU बाय ml. ठीक आहे. एक EU म्हणजे काय, एंडोटॉक्झिन युनिट म्हणजे काय तर इज इक्वल टू 100 pg ऑफ इचेचिया कोलाई एंडोटॉक्झिन. आता सेन्सिटिव्हिटी ऑफ लाल कशाने डिटेक्ट करतो तर देअर इज अ सिम्बॉल दॅट इज द लॅम्बडा which show the sensitivity of law. It's a lowest endotoxin concentration detectable. Usually याचे रेंज किती आहे तर 0.03 to 0.25 EU by ml एवढी एक्सेप्टन्स आहे. ठीक आहे. हे काही क्रायटेरिया आहे जे रिगार्डिंग टू दॅट टेस्ट वी शुड नो. नाव गाईज मूव्हिंग टू अनदर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज द एंडोटॉक्झिन लिमिट. आता देर इज अ फॉर्म्युला विच एक्सप्रेस दॅट एंडोटॉक्झिन लिमिट दॅट इज EL इज इक्वल्स टू K बाय M. आता K काय आहे, दॅट इज अ मॅक्झिमम अलोवेबल एंडोटॉक्झिन युनिट डोज. ठीक आहे. एंडोटॉक्झिन डोज म्हणजे जेवढा डोज अलोवेबल आहे EU बाय KG मध्ये तो झाला K. आणि M काय तर मॅक्झिमम डोज ऑफ इम्पॉर्टंट प्रोडक्ट पर KG बॉडी वेट. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ही जी टेस्ट आहे या टेस्टचे ॲडव्हान्टेजेस काय तर फर्स्ट हे सेन्सिटिव्ह टेस्ट आहे, रॅपिड टेस्ट आहे आणि कुठल्याही प्रकारचा ॲनिमलचा इथे यूज होत नाही. अगेन लिमिटेशन कुठले आहे तर डिटेक्ट ओनली एंडोटॉक्झिन नॉट द बॅक्टेरियल नॉन बॅक्टेरियल पायरोजन. ठीक आहे. असे पायरोजन जे केमिकली ड्रग थ्रू जर बॉडी टेम्परेचर इलिव्हेट करतात त्याला आपण डिटेक्ट आउट नाही करू शकत. देन याला आता ही डिटेक्ट आउट झालं आहे, फाइंड आउट झालं की पायरोजन प्रेझेंट आहे. याला रिमूव्ह कशा करतात तर त्याला आपण एकतर ड्राय हीट करून रिमूव्ह करू शकतो ॲट 250 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. देन डिस्टिलेशन करू शकतो किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशनने सुद्धा आपण हे जे पायरोजन आहे ते रिमूव्ह आउट करू शकतो. तर यावरती क्वेश्चनिंग कशा प्रकारे येतं तर रॅबिट टेस्टवरती विचारलं जातं, डिफरन्स विचारलं जातं किंवा एंडोटॉक्झिनची प्रॉपर्टीज विचारली जाते. ही झाली फर्स्ट एंडोटॉक्झिन टेस्ट. नाव गाईज मूव्हिंग टू अनदर वन दॅट वन इज अवर स्टर्लिटी टेस्ट. आता ही स्टर्लिटी टेस्ट काय तर स्टर्लिटी टेस्ट इज डिटरमाइंड द अब्सेन्स ऑफ वायबल मायक्रो ऑर्गॅनिझम इन अ फार्मास्युटिकल प्रोडक्ट. ठीक आहे. फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये वायेबल म्हणजे सर्वायवेबल जर मायक्रो ऑर्गॅनिझम असणार तर ते चेकआउट करण्यासाठी आपण स्टर्लिटी टेस्ट परफॉर्म करतो. स्पेशली पॅरेंट्रल्स, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन, सर्जिकल सुचर आणि इम्प्लांटसाठी ही जी टेस्ट आहे ती परफॉर्म केली जाते. यामध्ये काय होतं की प्रिन्सिपल काय आहे की हा प्रोडक्टला आपण इन्क्युबेट करतो इन अ सुटेबल मीडिया अंडर द कंट्रोल्ड कंडिशन टू डिटेक्ट द मायक्रोबियल ग्रोथ. ठीक आहे. काय करणार की आपण आपला जो पॅरेंट्रल आहे त्या पॅरेंट्रलला एका पर्टिक्युलर मीडियममध्ये ग्रो करण्यासाठी प्लेस करणार. ठीक आहे. त्याला प्रॉपर एन्व्हायरमेंट, टेम्परेचर, प्रेशर प्रोव्हाइड करतो. आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम जर त्यामध्ये जर आपल्याला ग्रोथ सापडली देन वी कॅन से देअर इज अ प्रेझन्स ऑफ सम मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इट इज फेल द स्टर्लिटी. आणि जर तिथे ग्रोथ सापडली नाही, कॉलोनीज जर फॉर्म झाल्या नाही देन वी कॅन से इट पासेस द स्टर्लिटी टेस्ट. नाऊ आता कल्चर मीडियम कुठले आपण यूज करतो तर सी देर आर 2 टाईप्स ऑफ कल्चर मीडियम. एक आहे फ्ल्यूड थायोग्लायकोलेट मीडियम आणि सेकंड वन आहे सोयाबीन केसिंग डायजेस्ट मीडियम. फ्ल्यूड थायोग्लायकोलेट मीडियममध्ये टेम्परेचर किती असायला पाहिजे तर 30 to 35 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर हे ॲक्सेप्टेबल आहे ज्या टेम्परेचरमध्ये आपण इन्क्युबेशन करणार. यामध्ये आपण काय डिटेक्ट करतो तर वी डिटेक्ट जस्ट अ मिनिट मी मला हाईड करते सो दॅट माझा बॅकग्राऊंडचा हा जो चार्ट आहे तुम्हाला इझिली दिसणार.
ठीक आहे. सो येस नाव इट कॅन बी विजिबल. फर्स्ट आहे फ्लूइड थायोग्लायकोलाइड मीडियम. ह्यामध्ये टेम्परेचर किती तर 30 to 35 डिग्री सेल्सिअस आणि ॲनारोबिक बॅक्टेरियाच्या डिटेक्शनसाठी हे मीडियम यूज केलं जातं. सेकंड वन आहे सोयाबीन केसिंग डायजेस्टिंग मीडियम, ज्यासाठी आपल्याला 20 to 25 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर लागतं आणि एरोबिक बॅक्टेरिया प्लस फंगायच्या डिटेक्शनसाठी हे यूज केलं जातं. ठीक आहे. सो हे मीडियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे फॉर द परफॉर्मन्स ऑफ अवर स्टॅबिलिटी टेस्ट. नाव 2 मेथड आहे ज्या मेथडनी आपण स्टॅबिलिटी टेस्ट परफॉर्म करतो. एक आहे मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथड, जी मोस्ट प्रिफरेबल आहे. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन मेथडमध्ये काय करतो की सुटेबल फिल्टरेबल प्रोडक्ट मेम्ब्रेन यूज करतो. त्याला प्रोडक्ट जो आपल्याला ॲनालाइज करायचा तो फिल्टर आउट करणार. ठीक आहे. एक स्पेशलाइज टाईप ऑफ फिल्टर पेपर यूज केलं जातं. देन त्याला वॉश आउट करतो, मीन्स सेकंड सॉल्वंट टाकून वॉश आउट केलं जातं. देन हा जो पेपर आहे याला इन्क्युबेट केलं जातं. ठीक आहे. एक स्क्रीनवरती इमेज तुम्हाला दिसत आहे त्या लाईक दॅट. जस्ट अगेन लेट मी हाईड माय सेल्फ सो दॅट ही इमेज तुम्हाला क्लिअर दिसणार. फिल्टर करणार, देन वॉश आउट करणार. हा जो पेपर आहे याला इन्क्युबेट करणार. इन्क्युबेट झाल्यानंतर इफ देअर इज अ प्रेझन्स ऑफ एनी ग्रोथ ऑफ कॉलनीज, then you can say की yes there is a presence of some micro organism. जर ग्रोथ झाली तर, आणि जर ग्रोथ नाही झाली तर वी कॅन से इट इज कम्प्लिटली स्टराईल प्रोडक्ट. ठीक आहे. आय होप तुम्हाला जो पॉईंट आहे तो क्लिअर असणार. नाव मुव्हिंग टू सेकंड मेथड. सेकंड मेथड हे डायरेक्ट इन्क्युबेशन मेथड आहे, म्हणजे डायरेक्ट सिम्पल त्याला आपण इन्क्युबेट करणार इन अ पर्टिक्युलर मीडियम. स्पेशली ऑइली आणि विस्कस प्रोडक्ट जे आपण फिल्टर आउट करू शकत नाही त्यांसाठी ही टेक्निक भरपूर युजफुल आहे. बट प्रोडक्ट मे इनिबिट द मायक्रोबियल ग्रोथ इथं इंटरेट होऊ शकतो. सो फर्स्ट जी मेथड आहे दॅट इज अ मेम्ब्रेन फिल्ट्रेशन ही प्रिफरेबल आहे. आता इन्क्युबेशनचा पिरियड कुठला आहे तर 14 डेजचा आहे. यामध्ये आपण काय ऑब्झर्व करतो तर टर्बिडिटी, प्रेसिपिटेट, मायक्रोबियल ग्रोथ हे ऑब्झर्व केलं जातं. आता चेकआउट काय करतो, जर जे इन्क्युबेशन केलं होतं त्यामध्ये जर मायक्रोबियल ग्रोथ झाले देन वी कॅन से इट ग्रोथ झाली तर इट फेल्स द स्टॅबिलिटी टेस्ट. म्हणजे ग्रोथ झाली, मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे, ग्रो होत आहे, देन वी कॅन से इट फेल्स द टेस्ट. बट तिथे कुठल्याही प्रकारची जर ग्रोथ आपल्याला दिसली नाही देन वी कॅन से इट पासेस द टेस्ट. देन प्रिकॉशन्स कुठले आहे तर असेप्टिक कंडिशन पाहिजे, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कंट्रोल पाहिजे आणि मीडिया स्टॅबिलिटी टेस्ट. ठीक आहे. सो येस गाईज ही झाली आपली स्टॅबिलिटी टेस्ट. आता वी विल सी द डिफरन्स बिटवीन द पायरोजन टेस्ट अँड स्टॅबिलिटी टेस्ट. आता अगेन लेट मी हाईड माय सेल्फ सो दॅट हा जो टेबल आहे तुम्हाला इझिली दिसणार. पॅरामीटर बघूया आणि प्रत्येक पॅरामीटरवरून पायरोजन आणि स्टॅबिलिटीचा डिफरन्स बघूया. पॅरामीटर पहिलं आहे डिटेक्ट. आता पायरोजन टेस्टमध्ये आपण काय डिटेक्ट करतो तर फीवर प्रोड्युसिंग सबस्टन्स आणि स्टॅबिलिटीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम. पॅरामीटरमध्ये ऑर्गॅनिझम कुठले आहे तर पायरोजन टेस्टमध्ये एंडोटॉक्सिन्स आणि स्टॅबिलिटी टेस्टमध्ये बॅक्टेरिया आणि फंगाय डिटेक्ट आउट करतो. टायमिंग किती आहे पायरोजन टेस्टसाठी तर फ्यू अवर्स आणि स्टॅबिलिटी टेस्टसाठी 14 डेज. अप्लिकेशन कुठले आहे तर पायरोजन टेस्ट ही पॅरेंटलसाठी आणि स्टराईल प्रोडक्टसाठी स्टॅबिलिटी टेस्ट हे आपण यूज करतो. ठीक आहे. So yes guys, this is all about the pyrogen test and of course the sterility test. I hope जे information required आहे ती इनफ आहे. या सेशनमध्ये आपण कम्प्लिटली इन्फॉर्मेशन घेतली आहे की पायरोजन टेस्ट काय आहे, कशा प्रकारे आपण परफॉर्म करतो आणि इच अँड एव्हरीथिंग वी कवर इन दॅट टॉपिक. ठीक आहे. सो येस गाईज, इफ यू लाईक माय व्हिडिओ, जर तुम्हाला ॲक्च्युली ही हेल्पफुल वाटत असणार तर जस्ट हिट द लाईक बटन अँड कमेंट करा की तुम्हाला मराठीमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला आणि फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये बघायला कसं वाटतंय, सो दॅट आय नो की यस माझी ही जी सिरीज आहे ते ॲक्च्युली वर्केबल आहे की नाही. आणि यस चॅनलवरती फर्स्ट टाईम व्हिजिट करत असताना त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यासारखं चॅनल तुम्हाला परत कुठे मिळणार नाही. ठीक आहे. सो यस गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. टिल देन बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.